मित्रांनो, महाराष्ट्र हा कला, संस्कृती, साहित्य या सगळ्यात अग्रेसर मानला जातो। म्हणजे बघा ना, आपल्याकडे इतके सण आहेत। बरं, हे सण सेलिब्रेट करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत। कदाचित म्हणूनच या सणांचा गोडवा थोडासा वाढतो। बरं, आपले सेलिब्रिटी सुद्धा आपल्या कामातून वेळात वेळ काढून हे सण सेलिब्रेट करतात। आता अशाच एका आपल्या लाडक्या सेलिब्रिटी कडून आपल्याला एका सणाच्या सेलिब्रेशनचं स्पेशल आमंत्रण आहे। आपण तिकडेच जाऊया, चला। काय मग मित्रांनो, भरपूर पतंग उडवून झाले असतीलच ना? सोबतच तिळगुळावरही चांगलेच तुटून पडला असाल। बरोबर आहे, कारण हा सणच असा आहे, मकर संक्रांत। नवीन वर्षात येणारा सगळ्यात पहिला सण, जिथे आपण भरपूर पतंग उडवून खेळाचा तर आनंद घेतोच, पण सर्वांना तिळगुळ वाटून रुसवे फुगवे दूर करत प्रत्येकाचं तोंडही गोड करतो। पण ही झाली आपली संक्रांत। अशी संक्रांत सेलिब्रिटीही साजरे करतात बरं का। अर्थात आपला मराठी बाणा आणि आपली मायबोली अशीच आपण जपू शकतो, पण सेलिब्रिटी आपली संक्रांत आपल्या बिझी शेड्यूल मधून कशी काय साजरी करत असतील, किंवा एकाच वेळी सण आणि काम या दोन्ही गोष्टी कशा काय मॅनेज करत असतील, असा प्रश्न तुम्हाला पडणं अगदी साहजिक आहे। पडतोच ना? म्हणूनच तर आपण आज अशाच एका सेलिब्रिटीच्या घरी आलोय, चक्क संक्रांत साजरी करायला। आणि हे सेलिब्रिटी आहेत अवधूत गुप्ते। माना चल के कभी था मद्रासी, माना चल के था पंजाबी। महाराष्ट्राच्या या रॉकस्टारला तुम्ही नेहमीच गाणी गाताना किंवा गाण्यांमधून परफॉर्म करताना पाहिलंय, पण कधी त्याला असं पतंग उडवताना पाहिलंय नाही ना? पण कोणताही सण साजरा करणं हे काही एकट्याचं काम नव्हे हा। म्हणूनच तर अवधूत गुप्तेच्या मदतीला त्याच्या घरी पोहोचलेत संतोष जुवेकर आणि उर्मिला निंबाळकर, आणि या तिघांनी मिळून संक्रांतीची खूपच मजा लुटली बरं का। पाहिलं, खूप वेळ मेहनत करून सुद्धा यांचा पतंग काही उडाला नाही। पण पतंग उडाला नाही म्हणून सणाची गोडी थोडीच कमी होते, कारण तोंड गोड करायला तिळगुळ तर आहेच। चला तर मग यांच्या सोबतचा हा तिळगुळाचा कार्यक्रम आपण सुरू करूया। हा तिळगुळ दिसतोय तुम्हाला? फरक जाणवतोय? एवढी गोड आहे आणि तिथे आणि खरं तिळ बघ, इथे तिळ, काळ्या तिळाचा तिळगुळ आहे। आम्ही तर तुमची संक्रांत प्रेक्षकांना दाखवली, पण तुमची संक्रांत तुमच्यासाठी किती स्पेशल आहे ना, हे आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडूनच ऐकायचंय। एक तर पतंग बनवायचे, सुकलेला भात, खराट्याच्या काड्या जमवून वर्तमानपत्र कापून पतंग बनवायचे, आणि मग ते उडवायला जायचं। फार रेअरली आता बनतात तसा असा जिलेटिन पेपरचे असे छान छान पतंग फार कमी आकाशात एखादा दिसायचा, आणि एखादा दिसला की त्याच्या पाठीमागे आपले सगळे वर्तमानपत्राचे पतंग लागायचे, आणि कण्णी कापून कसा तो आपल्याला मिळवता येईल यासाठी धावपळ सुरू व्हायची। तर आणि मग संध्याकाळी म्हणजे आईने जायला टाईम दिलेला असं यायचं, परत हे बघ सकाळी 11ला चाललाय, 2च्या आत परत पाहिजे दुपारी। तरी कधी 4च्या आधी 5च्या आधी यायचोच नाही। सूर्य जरा डुबायला लागला की आठवायचा आता घरी जाऊन फटके खायचे, आणि पतंगाच्या नादात वेळ कसा जातो हे कळायचंच नाही, आणि घरी आल्यानंतर धपाटे खायला लागायचे। अर्थात आठवणी प्रत्येकाच्या असतात, तशा माझ्याही आहेत। मकर संक्रांत म्हटलं की सकाळी उठणं लवकर, आणि मग छानपैकी अशी आंघोळ करणं, आईकडून वळून घेणं, आणि मग देवाच्या पाया पडून बाहेर पडायचं, आणि मग पतंग उडवायची। पण आई जेव्हा लाडू बनवायची तिळाचे, तेव्हा रात्री आईबरोबर लाडू वळायला बसायचो। आता नाही होत तसं काही। या सगळ्याच आठवणी आहेत। पतंग उडवणे, पतंग त्या काटाकाटीमधली पतंग जर गुल झाली असेल तर ती पकडायला धावणे, बांबू काट्या घेऊन, सगळंच आठवणीत आहे। आता मला गोड खायला प्रचंड आवडतं, त्याच्यामध्ये तीळ वडी स्पेशली सगळ्यात आवडीची, गुळ पोळी, तीळ पापडी, हे सगळे पदार्थ एरवीसुद्धा खाल्ले जातात। मकर संक्रांत आल्यानंतर तर ते ऑफिशियल परमिशन मिळते त्याची, त्यामुळे तोंडाला कोरड पडेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन फ्रॉकमध्ये द्या ना तिळगुळ आहे तुमच्याकडे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, द्यायचं सोडून पहिल्यांदा मागायचं वगैरे, असे सगळे प्रकार आठवतात। ऐकलत का मित्रांनो? अशा प्रकारे अवधूत, संतोष आणि उर्मिला आपली संक्रांत अगदी जोरात साजरी करायचे। पण या वर्षीची संक्रांत मात्र यांच्यासाठी जरा स्पेशलच आहे। का? अहो का काय, तुम्हाला माहित असेलच ना, यांचा नवीन सिनेमा येतोय, आणि याच सणाचं औचित्य साधून त्यांनी आमच्याशी या सिनेमाबद्दलही गप्पा मारल्या।
ह्या वर्षीची मकर संक्रांत माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. कारण आज जे आम्ही एकमेकांना तिळगुळ वाटतोय आणि गोड बोला असं सांगतोय, ते केवळ मित्र मैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय की गोड बोला आणि गोड भावना ठेवून आमचा चित्रपट बघायला या. 30 जानेवारीला रिलीज होतोय एक तारा. तर अवधूत, आज आम्ही तुला एक नक्की सांगतो, आपले सगळे प्रेक्षक तुझ्या या एक ताराला नक्कीच गर्दी करणार. त्यामुळे पुन्हा एकदा तुला आणि एक ताराच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल आपण आपल्या मनात एक समजूत करून घेतो आणि मग त्यानंतर त्या विषयाबद्दल आपल्या मनात अनामिक भीती निर्माण होते. मग कुणीतरी येऊन आपल्याला समजावतो आणि मग ती भीती पळून जाते. अशीच मध्यवर्ती कल्पना घेऊन एक सिनेमा आपल्या भेटीला येतोय. तुम्ही यांना ओळखलंच असेल, म्हणजे शाहरुखला तर तुम्ही ओळखताच, पण शाहरुख सोबत असणारी आणखीन एक सॉलिड क्रिएटिव्ह अशी पर्सनॅलिटी म्हणजेच मकरंद देशपांडे. मकरंद सर हे हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून खूपच फेमस आहेत. आणि आणखीन एक म्हणजे ते आपल्याला दरवेळी काहीतरी युनिक चित्रपट देत असतात. उदाहरणच बघायचं असेल तर त्यांनी डिरेक्ट केलेली हीच फिल्म पहा. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. खूबसूरत है. वेल, अशा सिनेमानंतर मकरंद सरांनी आपला मोर्चा आता मराठी सिनेमांकडे वळवलाय आणि माणसाच्या मनातल्या भीतीचं दर्शन करून देणारा एक नवीन मराठी सिनेमा त्यांनी आपल्या भेटीला आणलाय. दरवर्षी या जंगलात बिबट्या लोकांना मारतो. सर, मला घरी आज उशीर झाला तर अंधार होतो आणि माझ्या घराजवळ तो येतो. हे जंगल मुंबईपासून अगदी जवळ आहे. कोण तो? बिबट्या. सध्या हा प्रोमो इंटरनेटवरून अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचलाय, पण सगळ्यांनाच हा सिनेमा वन्यजीवनावर आधारित आहे की काय असंच वाटतंय. म्हणूनच या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आम्ही स्वतः थेट मकरंद सरांना भेटलो आणि त्यांनाच या सिनेमाविषयी विचारलं. तो येतो हा चित्रपट मनातल्या भीतीबद्दल आहे. भीती आपल्याला लहानपणापासून असते. लहानपणी अंधाराला घाबरतो, झोप येत नाही म्हणून आपल्या लोकांच बागुलबुवाची गोष्ट सांगितली. हळूहळू ती भीती आपला चेहरा बदलत जाते. मग कधी आपल्याला आपल्या शत्रूची भीती वाटते, मग तो शत्रूसुद्धा आपला चेहरा बदलत जातो आणि हळूहळू आपल्या मनात एक भीतीसाठी म्हणून एक कोपरा तयार होतो. मग तो चोराची भीती असेल, भूताची भीती असेल किंवा दहशतवादाची भीती असेल, पण तो आता चेहरा जर एका तेंदुआने घेतलाय तर मग काय. आणि ते खरं आहे, अशा माणसाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटलं की भीतीचा हा चेहरा आता तो आहे. तर मी अशा एका माणसाची गोष्ट ठरवली की त्या भीतीपोटी, म्हणजे आज तेंदू आहे पण ती भीती जेव्हा आधी होती तेव्हा त्याच्या आयुष्यात काय घडली गोष्ट, ती जेव्हा तो ठरवतो की या तेंदुआला मी सामोरे जाणार, त्याला सामोरा गेल्यावर त्याची मागची गोष्ट बाहेर येते आणि त्याच्यामुळे त्याला ते आणखीन बळ मिळतं आणि तो या तेंदुआसमोर जातो. तेंदुआ निमित्त होतो, तो येतो, त्याच्यामुळे त्याच्या मनातल्या भीतीवर तो निदान त्याला सामोरं जातो. मला असं वाटतं की आपण सामोरं जाणं खूप जरुरी आहे. नुसतं लपून राहण्यात नाही, मग जीवन संपून जाईल. प्रत्येक वेळी काहीतरी युनिक थॉट देणारे मकरंद देशपांडे आता मनुष्याच्या मानसिकतेचं या सिनेमातून एक चांगलंच उदाहरण आपल्या समोर आणणार आहेत. तो तुला मारू शकतो देशपांडे, तू त्याला नाही. फिल्मी गप्पाच्या या प्रवासात वेळ झाली थोडंसं थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण यानंतर आपण पाहणार आहोत एक नवीन लग्न पद्धती.